फक्त 20 रुपयात 100 ग्लास पुदिना सिरप बनवायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इतकं स्वस्त आणि टेस्टी ड्रिंक तुम्ही कधीच पाहिलं नसेल. इतकं रिफ्रेशिंग असं हे ज्यूस बनवून तयार होतं. तर त्यासाठी आपल्याला मस्तपैकी पुदिना लागणार आहे भरपूर असा, आणि हे त्यापासूनच बनवलेलं आहे. अगदी जास्त साहित्यसुद्धा लागत नाही, घरगुती साहित्यात बनवून तयार होतं. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. उन्हाळा आला की थंड काहीतरी प्यायची इच्छा होते. पुदिना फक्त चव नाही बरं का, तर आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. हा पुदिना आपल्याला इथे बघू शकता तुम्ही, स्वच्छ निवडून असा घ्यायचा आहे. आणि हा निवडलेला पुदिना आपल्याला धुवून देखील घ्यायचा आहे. साधारण 2 ते 3 पाण्याने आपल्याला हा व्यवस्थित असा पाण्याखाली धुवून घ्यायचा आहे. आणि इथे बघा साहित्य मी काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर अर्ध साहित्य मी साईडला सुद्धा काढून ठेवलेलं आहे, ते आपण नंतर वापरणार आहोत. तर सुरुवातीला हा जो पुदिना आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा. त्याचबरोबर इथे जी साखर दिसते, तर साखर ही 1 किलो इतकी मी घेतलेली आहे. आणि साखर बुडेल इतकंच आपल्याला यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर तर आपल्याला हा पुदिना धुवून घ्यायचा आहे. आता आपण ही जी साखर दिसते ना, तर या कढईमध्ये आपण ही ओतून घेत आहोत. आणि ह्या साखरेच्या वरती इतकं पाणी राहील ना, इतकंच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. जास्तीचं पाणीसुद्धा लागणार नाही यासाठी. खूप कमी पाणी याला लागतं आणि पाणीसुद्धा बेतानेच घाला हो. अगदी कमी पाण्यात हे बनवून सिरप आपलं तयार होतं. तर इथे बघू शकता मी आता यामध्ये पाणी ओतून घेत आहे. आणि अगदी थोडंसं पाणी वरती दिसेल तरच आपल्याला हे थांबवायचं आहे. त्यानंतर अजिबात आपल्याला पाणी वगैरे घालायची यामध्ये आवश्यकता नाही. तर इथे बघू शकता आपलं हे साखरेच्या वरती हे मिश्रण दिसत आहे पाण्याचं, म्हणजे आपलं हे पाण्याचं प्रमाण इतकं बरोबर पडलेलं आहे. तर आपण आता हे गॅसवर ठेवून घेणार आहोत आणि याचा एकतारी असा पाक आपण बनवून घेणार आहोत. तर इथे मी गॅस पेटवून आता मी ठेवलेली आहे ही कढई. आणि आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे. खालीसुद्धा हा पाक लागता कामा नये, तर व्यवस्थित असं ढवळून घ्या. त्यामुळे ही साखर खाली चिकटणार नाही याची काळजी घ्या. इथे बघू शकता आत्तापर्यंत 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत. आणि असा आपला शिजलेला आहे, एवढा असा शिजलेला आहे पाक. इथे पुदिना आहे स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे 2 ते 3 पाण्याने. आता हा पाक होऊ देऊयात आणि आपल्याला हे मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. तुम्ही खलबत्त्याचा वापरसुद्धा इथे करू शकता. तर मिक्सरवरती ना ओबडधोबड असंच मी हे फिरवून घेतलेलं आहे. आणि संपूर्णपणे आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे या पाकामध्ये. तर इथे चमच्याच्या साहाय्याने इथे बघू शकता व्यवस्थित असं सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे शिजण्यासाठी ना आपल्याला याला वेळ द्यायचा आहे. साधारण 7 ते 8 मिनिटं किंवा 10 मिनिटंसुद्धा याचा पूर्ण अर्क उतरेल इतपत तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि रंग तुम्ही बघू शकता किती नैसर्गिक असा याला हिरवागार असा रंग आलेला आहे. अगदी कांद्याच्या पातीसारखा हिरवागार मस्त असा नैसर्गिक असा कलर इथे तुम्ही बघू शकता. तर हे आपल्याला व्यवस्थित असं गाळणीने गाळून घ्यायचं आहे, कारण जी घाण आहे ती व्यवस्थित असं साईडला निघेल आणि जो ज्यूस आहे तो आपला एका बाजूला निघेल. असं चमच्याच्या साहाय्याने ना व्यवस्थित असा रस त्याचा दाबून दाबून काढून घ्यायचा आहे. सर्व अर्क आपला निघून येईल अशा पद्धतीने आपल्याला ते पिळून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता आपल्याला यामध्ये ना आता लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. साधारण 4 लिंब मी घेतलेले आहेत मोठ्या साईजचे. तर ते चिरून त्याचा रस काढून घेतलेला आहे आणि तो गाळून देखील घेतलेला आहे. तरीसुद्धा एकदा आपण यामध्ये गाळूनच घालायचं आहे, कारण एखादी छोटीशी बी वगैरे असू शकते. त्यामुळे आपल्याला ना हे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. गाळल्यानंतर यामध्ये आपल्याला आता पुढचा जो पदार्थ आहे ते म्हणजे काळं मीठ. तर हे काळं मीठ ना पोहे खाण्याचा हा चमचा दिसतो ना तुम्हाला, तर तेवढे भरून 2 चमचे इतकं मी यामध्ये काळं मीठ घालणार आहे. कारण आपला हा जो सिरप आहे तो सुद्धा जास्त बनलेला आहे. त्यामुळे आपल्याला इथे 2 चमचे इतकं हे योग्य प्रमाण आहे.
व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर इथे माझ्याकडे हा फूड कलर आहे, तर तो सुद्धा हिरवा कलर आपण यामध्ये साधारण पाऊण चमचा इतका आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर ना इतका मस्त याला कलर येतो ना, अगदी तुम्ही म्हणणारच नाही की तुम्ही हे घरी बनवलं. आणि एकदम बाजारासारखा आपला हा रिफ्रेशिंग असा फ्रेश असा आपला हा मस्तपैकी सिरप घरच्या घरी, आणि तोही स्वस्तामध्ये अगदी 20च रुपयामध्ये एवढा सगळा हा ज्यूस बनवून तयार झालेला आहे. आणि या काचेच्या जारमध्ये आपल्याला तो भरून घ्यायचा आहे. मी या छोट्या जारमध्ये भरते आहे आणि एक मोठा जारसुद्धा आहे. तर त्यामध्ये सुद्धा हा आपला संपूर्णपणे ज्यूस ओतून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित असं झाकण लावून ना साधारण 4 ते 5 महिने किंवा वर्षभरसुद्धा म्हणू नका, वर्षभर याला फ्रीजमध्ये काहीही होत नाही. या उन्हाळ्यासाठी नक्की ट्राय करा. या पुदिना सरबत ना फक्त चवीसाठी नाही बरं का, तर शरीर थंड करतं, त्याचबरोबर आपल्या शरीरातली हीट कमी करतं, त्याचबरोबर फ्रेशनेससुद्धा देतो. गॅस, ॲसिडिटी, अपचन कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करतो आणि वजन कमी करण्याससुद्धा मदत होते. तर एक ना अनेक फायदे आहेत त्याचे, भरपूर असे फायदे आहेत, सांगाल तेवढे कमी आहेत. आणि हा जो ज्यूस आहे ना, तर तो आपल्याला आता बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला फक्त काय करायचं आहे, ग्लासामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे. आणि एवढ्या पाण्यामध्येच आपल्याला यामध्ये 1 ते 2 चमचे किंवा 3 चमचे इतकं आपल्याला हे सरबत घालून घ्यायचं आहे, किंवा ज्यूस म्हणू शकता किंवा सिरप, काहीही तुम्ही याला नाव देऊ शकता. यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं ढवळून तुमचं थंडगार असं हे सरबत बनवून तयार होतं. 1 ग्लास पुदिना सरबत म्हणजे थंडावा प्लस डायजेशन प्लस रिफ्रेशिंग आणि फ्रेशनेस असं या उन्हाळ्यासाठी तुम्ही सुद्धा एकदा घरी ट्राय करा. आवडल्यास मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.